नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चरखेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, नागपुरातील हिंसाचारानंतर आता या दरम्यान घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराची माहिती महाराष्ट्राच्या समोर आली। नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। अश्लील शेरेबाजीसह वर्दी खेचत महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला। नागपूरच्या भालदारपुरा भागातील हिंसाचारावेळी घडलेल्या या प्रकाराची माहिती आता उघड झाली। गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीमध्ये विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आणि याच घटनेवरती आज आहे आपला चर्चेचा धुरळा। खाकीवर हात, महाराष्ट्रावर आघात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत माजी IPS अधिकारी सुधाकर सुराडकर सर आणि त्यासोबतच आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील। आरोपींचे वकील ॲडव्होकेट आसिफ खुरेशी सुद्धा आरोपींच्या वतीनं या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील। अर्थातच या चर्चेला सुरुवात करत असताना मी सुधाकर सरांकडे जाणार आहे। मला त्यांना विचारायचं आहे की अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या घटनेमध्ये खाकीवरती दंगेखोर किंवा ही सगळी मंडळी हात उचलत असतात, मास दाखवत असतात, तेव्हा तो प्रत्येक आघात महाराष्ट्रावरती असतो, आपल्या सगळ्यांवरती असतो। कारण खाकी ही मुळात आपल्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी असते आणि त्या दृष्टीनं आपण या घटनेकडे मुळात गांभीर्यानं बघावं लागणार आहे आपल्याला। सर, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे। खाकीवर हात उचलण्याची प्रसंगाला फार गंभीरतेने घेतलं पाहिजे, त्यात काही शंका नाही। पण आपल्याला मुळाशी जाऊन दोन्ही बाजू बघायला पाहिजे। जसं आझाद मैदानला हा प्रसंग असाच एक प्रसंग झाला होता। त्या महिलांना मी जाऊन भेटलो, सर्व लेडी कॉन्स्टेबल्सना भेटलो। शारीरिक धक्का तर त्यांना बसलेलाच होता, पण मानसिक धक्का इतका मोठा बसलेला होता की मला आमची चीड आली की जेव्हा असे कसे सूचना कोणी देतं की बळाचा वापर करू नका। पोलिसांना दिलेला अधिकार हा योग्य प्रकारे बळाचा वापर करण्यासाठी आहे। आणि इतकंच नव्हे तर आपलं कायदा इतका चांगला आहे की असं जर महिलेचं कोणी असं करत असेल तर त्याला गोळी घालण्यापर्यंतचा अधिकार आहे। घालत का नाही हा दुसरा मुद्दा येतो। पोलिसांना असं जे चुकीचं शिकवलेलं आहे की आदेशाशिवाय काही करायचंच नाही, हे मुळात चूक आहे। घटनास्थळावर असलेली जी कोणी व्यक्ती असेल आणि तिथे जो कोणी सर्वोच्च अधिकारी असेल त्या घटनेवर, मग तो सिनियर कॉन्स्टेबल असो का हेड कॉन्स्टेबल असो का कोणीही असो, त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्याला तो निर्णय घेऊ दिला पाहिजे। तर हे घडत नाहीये। त्या महिलांशी मी जेव्हा बोललो आझाद मैदानच्या, तर माझं हे मत होतं की त्यांनी गोळ्या घालायला पाहिजे होत्या। पण ही परिस्थिती एका दिवसात आली आहे का? ही बरेच दिवसांनी बदललेली आहे। पोलीस आपला वर्दीचा सन्मानच गमावून बसलेली आहे। आणि पोलीसचे वर्दीचा जेव्हा विषय म्हणतो तेव्हा मी एका कॉन्स्टेबलची गोष्ट करतोय। CPना सर्व सलाम करतात, बरोबर। या प्रसंगी मी अजून एक सांगू इच्छिते। निश्चित मी CP नागपूर सिंगल साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी परिस्थिती फार चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे। अर्थात हा वेगळा विषय आहे, त्या विषयात जास्त न बोलता महिलाचा जो अपमान, महिला शिपाई, कुठल्याच महिलाचा अपमान होता नव्हे कामा नये, पण जर महिला शिपायाशी कोणी असं वर्तन करत असेल तर ती व्यक्ती सरळ गोळ्या घालण्याच्या लायकीची आहे। आणि इथे महिला पोलिसांनी आपले अधिकार वापरले पाहिजेत। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की सेल्फ डिफेन्स आपण सर्व म्हणतो, पण कायद्यामध्ये सेल्फ डिफेन्स नाही तर प्रायव्हेट डिफेन्स हा शब्द वापरलेला आहे। एखादी महिला जी आपली कुणीही नातेवाईक नाही, ओळखीची नाही, काही नाही, कसं तिच्यावर जर बलात्कार होताना आपण बघत असाल
तर आपण बलात्कारीचा जीव घेण्यापर्यंत आपल्याला कायदेशीर अधिकार आहे. बर. एखाद्या घरात कोणाला कोंडून जाऊन मारण्याचा प्रयत्न होत असेल, जे आपले कोणी नाही, काही संबंध नाही, तरीही आपल्याला बळाचा वापर करण्याचा अधिकार आहे. तर जेव्हा एखाद्या महिलेचा आणि त्यातल्या कुठल्याही महिलेचा आणि वर्दीतल्या महिलेचाही जेव्हा असा प्रकार होत असेल तर तिथे संपूर्ण अधिकार आहे बळ वापरण्याचा आणि तो वापरला पाहिजे. बरोबर. पण यासाठी मुळात पोलिसांचं मनोबल उंचावलेलं असणं, त्यांच्याकडे तो विश्वास दिलेला असणं, ही गोष्ट सुद्धा तितकी महत्त्वाची आहे. म्हणून मला मी पूर्ण सहमत आहे. आता मग तुम्ही मनोधैर्याचा का विषय काढला म्हणून सांगतो. हां. आज पोलिसांचं मनोधैर्य भयंकर खचलेलं आहे. कारण एक कनिष्ठ पोलीस आणि वरिष्ठ पोलीस, अपवाद सोडून द्या, अत्यंत चांगले वरिष्ठ आहेत, जे त्यांना सर्वांना आपल्या कुटुंबासारखं वागवतात, सर्व अडीअडचणी बघतात, सोडवतात. हा एक भाग झाला. पण असेही आहेत की जे कनिष्ठांना गुलामासारखं वागवतात आणि तुमचं तुम्ही बघा, अशा तऱ्हेचे वातावरण एक निर्माण झालेलं आहे. आणि दुर्दैवाने दुर्दैवी आहे हे सगळं. आज मनोधैर्य पोलिसांचं फार खचलेलं आहे. मी भाजपच्या प्रवक्त्यांकडे जातो. परिणय फुके आपल्या सोबत आहेत, भाजपचे ते आमदार आहेत. परिणय फुकेजी, सुधाकर सरांनी ज्या पद्धतीनं म्हटलं, आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण मागच्या अनेक घटनांमधनं या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. पोलिसांचं मनोबल खचलेलं आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे, ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे. कारण 3 वेळा ते गृहमंत्री राहिलेले आहेत. अशा सगळ्या काळात त्यांच्या नागपूरमध्ये हिंसाचार होतो आणि तिथं पोलिसांवरती अशा इतक्या वाईट पद्धतीनं हात उचलण्याचे, विनयभंग करण्याचे प्रकार घडतात. हे दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी, आपण मान्य करता? निश्चितच हे फार दुर्दैवी आहे आणि या प्रकारचं कोणत्याही महिलेवर किंवा पोलीस कर्मचाऱ्यांवर तर बिलकुलच नाही व्हायला पाहिजे होतं. पण निश्चितच या सगळ्या याच्यांवर कारवाई करणार आहे, कडक कारवाई या सगळ्या जे दंगलखोर आहे त्यांच्यावर निश्चितच होणार आहे. आणि आपण जसं प्रकारे म्हटलं की मागील 10 वर्षापासून किंवा मागील 7.5 वर्षात माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याकडेच गृह खातं होतं आणि या प्रकारे याच्या आधीही या प्रकारच्या काही घटना झाल्या तर त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली, शिक्षा त्यांना करण्यात आली आणि पोलीस विभागाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर कडक असं निर्बंधही लावण्यात आले. सुधाकर सरांनी बरोबर म्हटलं की अशा प्रकारचं जर एखाद्या महिलावरती कोणी जर हात टाकत असणार, कोणी जर तिचा विनयभंग करायचा प्रयत्न करत असणार आणि ती पोलीस कर्मचारी जर असणार तर निश्चितच अशा प्रकारच्या आरोपींना गोळ्या झाडल्या पाहिजे. नाही, आरोपीला गोळ्या घातल्या पाहिजेत वगैरे, ही सगळी बाजू आत्ता की झाली. सर ज्याप्रमाणे म्हणाले की त्याच वेळेला तिथं पोलिसांनी कायद्याचं पालन करूनच त्या सगळ्या समाजकंटकांना धडा शिकवायला हवा होता आणि याच्यासाठी जे उंचावलेलं मनोबल पोलिसांकडे असायला हवं ते सध्या नाही. नाही, निश्चितच पोलिसांचं मनोबल महाराष्ट्रात उंचावलेलंच आहे, कुठेही खच्चीकरण झालेलं नाही आहे. आजही पोलीस फार मोटिवेटेड आहे आणि चांगल्याने काम महाराष्ट्रात करत आहे. आपण जर ही घटना बघितली तर इतकं मोठं एक षडयंत्र या माध्यमातून रचल्या गेलं होतं. नुसतं नागपुरातच नाही तर नागपुरातील आणखीन आजूबाजूच्या ठिकाणीही अशा प्रकारचं दंगल घडवण्याचा एक कट होता. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कट हा तयार करण्यात आला होता. पण इतकी मोठी दंगल एक चालू होणार होती आणि ती एका तासाच्या आत पोलीस विभागाने कुठेतरी संपुष्टात आणली आणि निश्चितच याकरता पोलीस विभागाचा आपण आभार मानला पाहिजे. आणि जर पोलीस जर खच्चीकरण असलं असतं, पोलीसचं मनोबल खच्चीकरण असलं असतं तर या प्रकारची कारवाई होऊ शकली नसती. पोलीस विभाग आणि विशेष करून पोलीस कमिशनर एक ज्या प्रकारे तिथे तुरंत कारवाई केली आणि ही सगळं इतकं मोठं दंगल शांत करण्याचं काम केलं. निश्चितच या प्रकार कुठेही खच्ची करण्याचं काम झालेलं नाही. पोलिसांचं मनोबल एकदम उंच आहे. बरं, या सगळ्या चर्चेमध्ये आरोपींचे वकील ॲडव्होकेट आसिफ कुरेशी आपल्यासोबत आहेत, त्यांना मी या चर्चेत आणू इच्छितो. आसिफ कुरेशीजी, भाजपचा सरकारचा थेटपणे आरोप आहे की हे षडयंत्राचा सगळा भाग आहे. अर्थातच यात आपली काही बाजू असेल, आपली बाजू आपण समोर ठेवा. मला असं वाटत नाही की हे षडयंत्राचा भाग आहे. जी घटना घडलेली आहे सगळ्यांना माहीत आहे. दुपारी जे
2:30 वाजता जे प्रकरण घडलेलं आहे शिवाजी पुतळ्यावर, ज्या VSP आणि बजरंग दल या ज्या कार्यकर्त्यांनी तिथं एक चादर कुराण शरीफ ची आयती लिहिलेली होती, ते चादर जळलेली आहे, त्यामुळे लोकांची भावना हे झालेली आहे, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे प्री प्लॅन मला असं वाटत नाही की मी इथं होतो, मी इथंच राहतो, मला माहिती आहे की मला असं वाटत नाही की ही प्री प्लॅन घटना घडलेली आहे. पण ही जी घटना घडलेली आहे ही निंदनीय आहे, दुर्दैवी आहे, ही मी मान्य करतो. पण अशा पद्धतीनं या घटनेमध्ये महिला पोलिसांचा विनयभंग केला जातो, विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्याकडे कसं बघताय आपण? आसिफ कुरेशी, बहुतेक आसिफ कुरेशी यांच्यापर्यंत आवाज आपला गेला नाहीये. सुधाकर सर, मी आपल्याकडे येतो. वारंवार या सगळ्या घटनेबाबत षडयंत्राचा हा सगळा भाग आहे आणि षडयंत्रातनं हे सगळं झालं असं म्हटलं जातंय. पण असं जेव्हा सरकार म्हणतंय तेव्हा एक प्रकारे सरकारचं फेल्युअर आहे, आपल्या यंत्रणेचं फेल्युअर आहे की जर का इतक्या मोठ्या प्रमाणावरती दंगल घडवण्या इतपत षडयंत्र जर का रचलं जात होतं तर ते का कळलं नाही आणि वेळीच आपण ते का रोखू शकलो नाही, हाही प्रश्न इथे विचारात घ्यावा लागेल आपल्याला. सुधाकर सर, दंग्यापुरतं म्हणायचं झालं तर हे षडयंत्र रचून करण्यात आलेलं आहे म्हणजे जर मुसलमानांच्या बाबतीत म्हणायचं असेल तर असं मला वाटत नाही. का सर? कारण काय झालेलं, तुम्ही घटनाक्रम सकाळपासनं बघा. सकाळी जेव्हा निदर्शन करण्याचं झालं, आंदोलन करण्याचं झालं बजरंग दल आणि विश्व परिषदेकडनं, ठीक आहे, त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकारही दिला, ठीक आहे. पण ते संपल्यानंतर मग तिथून इतर लोकांना वेगळं का केलं नाही हे माहीत असताना की रमजान आहे आणि तिथून हे गोंधळ होईल. इथे जे मला जे दिसतं आणि फार स्पष्ट बोलणार आहे, जे वातावरण पेटवलं गेलं कित्येक दिवसापासून आणि कोणी पेटवलं हे मी सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे काही मुस्लिम गटातल्या काही लोकांची जी डोकी भडकली, माथी फिरली, जी चूक आहे, आणि यात मुस्लिम पुढाऱ्यांना मी दोष देईन की त्यांनी त्यांच्या तरुणांना त्यांचं समजून का सांगितलं नाही की कसं वागायला पाहिजे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. जसं मी तर सरळच म्हणतो की ज्यांनी महिलांचं गैरवर्तन केलं त्यांना गोळ्यात झाडल्या पाहिजे. तसं शेवटी एक लक्षात ठेवला पाहिजे की दूरगामी परिणाम चांगलं साधण्यासाठी आपल्याला सर्वांमध्ये सलोखा आणि प्रेम ठेवायलाच पाहिजे. आणि याचं उदाहरण मी हे सांगेन की मी औरंगाबादला CP असताना दंगे झाले ज्यामध्ये लाठीचार्जमध्ये एक मुस्लिम अयूब नावाचा मुलगा मारला गेला, मेला, तरीही एकही दगड आलेला नाही. इथे पोलिसांना प्रोएक्टिव्ह काम करायला पाहिजे आणि मला आशा आहे आणि खात्री आहे की CP हे करतील आणि बरंचसं त्यांनी ऑलरेडी केलेलं असावं. पण हे सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मुस्लिमातील चांगली लोक, हिंदूंमधील चांगली लोक, सर्वांनी पुढाकार घेऊन त्यांच्यातील जे वाईट काम करणारी कामं आहेत, जे दंगा पसरवणारी लोक आहेत, वातावरण बिघडवणारी लोक आहेत, या सर्वांना स्वतःहून धरून दिलं पाहिजे. आता हे जी काही जे महिलांची जे कोणी गैरवर्तन केलं आहे, मी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करेन की त्यांनी स्वतःहून त्या मुलाला, ज्या गुन्हेगारांना धरून दिलं पाहिजे. जबाबदारी सर्वांचीच आहे आपली, म्हणजे फक्त एकमेकाकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही आहे. मी अगदी ठामपणे म्हणतो की आज पोलिसांचं मनोधैर्य खचलेलं आहे आणि याला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. कारण सर्वच राजकीय पक्षांना असं वाटतं की पोलिसांनी त्यांच्या गुलामासारखं, चाकारासारखं वागावं आणि आम्ही म्हणू ते करू. जे सत्ताधारी असतील त्यांना असं वाटतं की पोलिसांची भूमिका सत्ताधाऱ्यांकरता, गुन्हेगारांकरता एक असावी आणि इतरांसाठी वेगळी असावी. हे योग्य नाही. पोलिसांनी घटनेला बांधील राहायचं आहे, कुठल्याही पक्षाला बांधील नाही. आणि हे ज्या दिवशी पोलीसवाले समजून घेतील आणि त्याप्रमाणे काम करतील, गुलामासारखे न वागता, जेव्हा स्वाभिमानाने पोलिसासारखं वागतील,
आणि त्यांची जात आहे ती पोलीस आहे. खरंय खरंय त्यांना त्यामुळे कोणालाही जातीशी धर्माशी प्रांताशी काही घेणं नाही. जो चुकीचं करतो, जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि जो निर्दोष आहे त्याला विनाकारण गुंतवता कामा नये. परिणय फुके, आपण याच्यावरती बोलायला हवं. म्हणजे आपण म्हणताय की पोलिसांचं मनोधैर्य खचलेलं नाहीये, मनोबल खचलेलं नाहीये, पण ही सुद्धा वस्तुस्थिती आहे जी सुधाकर सर मांडतायत ती समजून घ्यावी लागेल आणि त्यावरती बोलावं लागेल आपल्याला. बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या अनेक वक्तव्यातनं हे स्पष्ट केलेलं आहे की पोलीस आरोपी हा आरोपी असतो, तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, आणि जर त्यांनी जर कोणता गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि याचं अनेक उदाहरणं आपल्या पुढे आपण पाहायला मिळत आहे. तर फडणवीस साहेबांनी मागेही या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांची जी मिटिंग घेतली त्याआधी त्यांनी सांगितलं की कोणताही प्रकारचा कोणताही आरोपी असणार त्याला कुठेही सोडलं नाही पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असला तरीही. आणि निश्चितच त्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी आपल्या ज्या प्रकारे एखादा विभागाचा प्रमुख ज्या प्रकारे आदेश देतात आणि ज्या प्रकारे ते सगळं इम्प्लिमेंट केलं जातं ते निश्चितच काटेकोरपणे इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. कुठेही कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या सत्ता पक्षाच्या कोणत्या आमदारावर किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यावर कारवाई नका करू अशा कोणत्याही सूचना या माध्यमातून देण्यात आलेल्या नाही आहे. मला वाटतं सुधाकर सरांकडे जी माहिती आहे ती चुकीची आहे किंवा अपूर्ण माहिती आहे. मी नावानिशी सांगू शकतो, तसं असेल ना तर मी नावानिशी सांगू शकतो आणि सर्व पक्षांचं सांगू शकतो, एकूण एक पक्षाचं सांगू शकतो. बिलकुल सांगा. मी 100% सांगतो की तुमच्याकडे या प्रकारच्या माहिती चुकीच्या आहे. अशा कोणत्याही प्रकारची माहिती किंवा कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन विभागाच्या माध्यमातून किंवा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंवा कुणाच्याही माध्यमातून अशा कोणत्याही प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले नाही. आणि आपल्याकडे जर या संदर्भातली माहिती असणार तर आपण ती माहिती पुढे आणावी. परिणय फुके, काय चूक वाटते सुधाकर सरांनी जी मांडणी केली त्यातलं काय चूक वाटते कशात आपल्याला? चूक सुधाकर सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना इन्स्ट्रक्शन आहे की कोणत्याही सत्ता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर किंवा नेत्यांवर कारवाई करू नये, अशा कोणत्याही इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत. त्यांनी आपली माहिती सुधारावी. बोलू का? सर बोलतात उत्तर देतात, आपण बोलू. मी आपल्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर देतो. मी कुठल्याही विशिष्ट पक्षाबद्दल बोललो नाही. एक लक्षात घ्या, मी कुठे विशेष पक्षाबद्दल बोललो नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या, कृपा करून ऐकून घ्या. तो त्या प्रकारचा सर्व होता. राजकीय पक्ष, आपण सर्व असा राजकीय हवेत पक्ष आरोप न करता आपण स्पेसिफिक जर केला तर आम्ही त्याला उत्तर देता येणार. असा हवेत जर उत्तर हवेत जर आपण स्पेसिफिकच सांगतो प्रश्न ना, विचारला, हवेत जर स्पेसिफिकच आपण काही असं सांगतो, बोललं तर त्याला आम्ही काय स्पेसिफिकच बोलता येणार सांगतो आणि माझंच सांगतो. हा सांगा. गोपीनाथ मुंडेजी असताना त्यांना मी उल्हास जोशी नावाच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई आतापर्यंत का मी सांगतो. नावाने ऐकायचं तर आहे का ते सांगू शकतो मी. आणि मी कृपा करून एक ऐकून घ्या, मी एका पक्षाला दोष देत नाही. मी सर्वच पक्षांचं म्हणतोय, सर्वच पक्षांचं, की सर्वच राजकीय पक्षांना पोलीस हे आपले बांधील असावेत, आपल्याप्रमाणेच ऐकावं असं म्हणतात. म्हणून एक कृपा करून ही बीजेपीवर टीका आहे असं समजू नका. विषय हे काँग्रेसच्या बाबतीतही लागू होतं, हे राष्ट्रवादीच्या बाबतीतही लागू होतं, हे शिवसेनेच्याही बाबतीत लागू होतं, हे RPIच्या प्रत्येकाच्या बाबतीत लागू होतं की प्रत्येकाला असं वाटतं की आमची माणसं आणि त्यांची माणसं. अरे आमची माणसं सोडा, कोण गुन्हेगार आहे दंगलीच्या संदर्भात आणि कोण गुन्हेगार नाही हे बघा. राज्य शासनाच्या आताच्या गृहमंत्री बरं, आपण त्या सगळ्या मागच्या प्रकरणांमध्ये नको जाऊयात. सुधाकर सर, आपण उदाहरणं द्यायला गेलो तर बरीच उदाहरणं बरीच देता येतील. लोकांना बाजूनं आणि विरोधातही ती उदाहरणं दिसतील. परिणय फुके, हे मान्य आपल्याला. आताच्या सरकारच्या आताच्या या घटनेच्या मान्य. आसिफ कुरेशींकडे मला जायचंय. आसिफ कुरेशींकडे मला जायचंय. परिणय फुके, आसिफ कुरेशी हात वर करतात, त्यांच्याकडे जायचंय. मला फुके साहेबांना विचारायचं आहे, 17 तारखेला दुपारी जी घटना घडली होती, कंप्लेंट झाली होती आणि बीजेपी हे VSP आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना का बरं अटक केली नाही? 2 दिवस झाले होते आतापर्यंत. का ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, ते पोलीस कमिशनरकडे जातात, कंप्लेंट देतात. आतापर्यंत ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट झाली होती त्यांना का बरं अटक केली नाही? मला फुके साहेबांना विचारत आहे. परिणय फुके, आपल्याला प्रश्न आहे.
की त्या सांगा फुके त्या साहेब. त्या पूर्ण जे दुपारी जे आंदोलन करण्यात आलं होतं ते शांतपूर्वक आंदोलन करण्यात आलं होतं. त्यात कोणतीही हिंसा करण्यात आली नव्हती, त्यात कोणावरही हमला करण्यात आला नव्हतं, कुठेही दगडफेक करण्यात आली नव्हती आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठेही संबंध येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याला काही कुठेतरी राजकीय पण आसिफ वर्चस्व आहे कुरेशींनी किंवा मगाशी जो त्याच्यावर उल्लेख केला असं की काही धार्मिक साहेब, भावना त्यांच्यावर धार्मिक असं भावना वाटतं दुखावल्या चुकीच्या जातील असं पद्धतीने आंदोलन मांडतात नव्हतं. आहे. आसिफ कुरेशींनी मगाशी जो उल्लेख केला त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं त्यांनी लोकांची धार्मिक भावना हे केलेली आहे. त्यांनी जे चादर जे जाळलेली आहे त्याच्यामुळे ते सगळं घटना घडलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध त्याच वेळेस गुन्हा दाखल झाला होता, पण त्यांना अटक करण्यात का आली नव्हती? जर त्यांना अटक केलं असतं तर ही घटना घडली नसती. बघा असं आहे की या प्रकारचा कोणतीही धार्मिक भावना दुखवण्याचा त्यात काही संबंध नाही आहे. तिथे कोणतीही कबरेवरची चादर जाळली नव्हती आणि ज्या प्रकारची अफवा काही समाजकंटकांनी पसरवली आणि हे सगळे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तशी काही गोष्ट झाली नाही. तिथे अफवा पसरवण्यात आली की कुराण जाळण्यात आलेला आहे किंवा त्या कलमा लिहिलेला एक झेंडा जाळण्यात आलेला असा प्रकारचा कुठे झालेला मी स्वतः तो व्हिडिओ एकदम स्पष्टपणे बघितलेला आहे. त्या प्रकारची कुठली घटना झाली नाही. व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या पोलिसा समक्ष ते व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि आता पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे आणि आता त्यांनी अटक केलेलं आहे. स्वतः बजरंग दलाने मी स्वतः तो व्हिडिओ बघितलेला आहे. त्यात औरंगजेबांच्या पुतळ्याचं दहन त्या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये एक हिरव्या रंगाचं एक कापड आहे पण ती चादर नाही आहे आणि त्याच्यावर कोणताही कलमा लिहिलेला नाही आहे. त्याच्यावर एकही शब्द कोणत्याही कलम्याचे लिहिलेले नाही किंवा कोणत्याही बरोबर बघा ना सर बरोबर बघा फुके साहेब, चुकीच्या पद्धतीने मी गैरसमज बघितलेलं आहे. पसरवण्याचं काम, माझ्याकडे evidence आसिफ कुरेशी आहे. साहेब तुम्ही करू माझ्याकडे- नका, कारण या माध्यमातून समाजाच्या भावना भडकणार. मी भडकण्याकरता नाही साहेब, आलेलो तुम्ही आहे. या मी ही प्रकारचा घटना जी गैरसमज घडलेली आहे पसरवू नका. निंदनीय आहे, यामध्ये परत दुर्दैवी आहे. लोकांच्या भावना दुखतील. मी नाही दुखवणार. निश्चितच आम्ही ही इथं सगळी लोकांना घटना शांत करण्याचा निंदनीय आहे, प्रयत्न दुर्दैवी केलेला आहे. आहे. मी 2 दिवस तुम्ही आम्ही मान्य मी पण मान्य करतो. दुर्दैवी आहे, निंदनीय आहे. ज्या कोणी ही घटना घडवलेली आहे, जे दंगाग्रस्त आहेत त्यांना सक्त कारवाई करण्यात यावी ही माझी पण डिमांड आहे. पण जे इनोसेंट लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका ही माझी नर्म विनंती आहे. कारण कोणी नमाज पडके ते घरी परत येत होते त्यांना अटक करण्यात आली. जे दसव्याचा कार्यक्रम होता त्यात त्यांना अटक करण्यात आली. कोणी सर्व्हिस निर्दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई करू नये ही भूमिका मांडत असतानाच आशिफजी आपला समाज मुस्लिम नेते मुळात यासाठी सुद्धा पुढे येणार आहेत का की ज्यांनी जर का हे अशा पद्धतीचं कृत्य केलेलं असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या हे बोलायला आपल्या समाजातले नेते का पुढे येत नाही हाही प्रश्न या निमित्तानं विचारावा लागेल कुरेशीजी आपल्याला. भूमिका घेणं महत्वाचं आहे. मी बोलतोय त्यांना कठोरची कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. जे कोणी करलेलं हे कृत्य आहे बरोबर नाहीये. कोणत्याही समाजाला हे बरोबर नाहीये. कोणत्याही समाजाचा माणूस असो आम्ही इथं बाळपणापासून राहतो. अशी घटना कधी आम्ही बघितलेली नाहीये. कोण होते कुठून आले होते सगळं कारवाई करण्यात यावी ही पण आमची अपेक्षा आहे. नाही पण हीच भूमिका इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. सीसीटीव्ही आजकाल नाही कुरेशीजी हीच भूमिका मुस्लिम नेते मांडताना दिसत नाहीये जी मांडणं अपेक्षित आहे सौहार्दासाठी सलोख्यासाठी. निश्चितच आसिफ कुरेशींनी बोला फुके बोला. काय निश्चितच आसिफ कुरेशी जे म्हणतात आहे की या प्रकारचे घटना घडली नाही पाहिजे ते निषेधार्थ आहे हे मी मानतो. पण ते हेही सांगतात आहे की याच्यात काही निर्दोष लोक पकडल्या गेले आहे तर निश्चितच निर्दोष लोक यामध्ये निर्दोषांवरती कोणताही चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली नाही पाहिजे हेही मी मानतो. पण अनेक CCTV तिथे सगळं दुकानचा भाग होता, कमर्शियल एरिया होता आणि सगळ्या दुकानांमध्ये CCTV होते. अनेक लोकांनी व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवरनं व्हिडिओ शूट केलेले आहे आणि ते सगळे पुरावे घेऊनच अनेक लोकांवर कारवाई करण्यात आलेलं आहे. आणि जे लोक त्या व्हिडिओमध्ये आले त्या CCTV मध्ये जे लोक आले त्या लोकांवर कारवाई करण्यात आली. कारवाई होणार. एखादा जण जर निर्दोष असणार तर अगदी शेवटासाठी सुधाकर सरांकडे येतो परिणय फुकेजी. अगदी शेवटासाठी येतो. शेवटचा एक मिनिट आहे कुरेशीजी. या सगळ्या गोष्टी आता तपासाचा भाग आहे. शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा आहे. असे जर का आघात महाराष्ट्र
महाराष्ट्रावरती नागपूर- पोलीस नागपुरात ही खात्यावरती संस्कृती नाही. टाळायचे हिंदू असतील मुस्लिमांचं तर काय कोणतंही भांडण काय नाही. करायला हवं आणि आपण याच्याविषयी हे बोललं कुठेतरी पाहिजे. शेवटचं positive मिनिट way आहे, मध्ये सुधाकर बघून सर कुठेतरी बोलतात. आता हे सगळं संपुष्टात मी आणलं पाहिजे. एवढंच सांगेन आणि स्पष्टपणे सांगेन माझा 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 पण असं म्हणणं आहे की आपण सगळे मिळून इथं एक शांतता कायम राखण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागेल. आपल्याला सगळ्यांना मिळून सर्वांनी जावं लागेल. हे आपल्याला वाईट करावं लागेल. प्रवृत्ती आहे त्यांना आळा घातला पाहिजे. आज मी एक सांगेन की मला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये चांगले पोलीस जास्त आहेत, पण त्याचबरोबर काही वाईट आहेत हे नाकारता येणार नाहीत. BJP मध्येही काही चांगले लोक आहेत, पण सर्वच चांगले आहेत असं म्हणता येणार नाहीत. मुस्लिमांमध्येही चांगले लोक आहेत, पण सर्वच चांगले आहेत असं म्हणता येणार नाहीत. मी सर्वांना विनंती करेन की सर्व यातील जी चांगली लोक आहेत त्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्यातील वाईट लोकांना कृपा करून आवरावं. खरंय खरंय. कुठलाही पक्ष, कुठलाही धर्म, कुठलीही जात त्याच्या विरोधातला संघर्ष म्हणून याकडे आपल्याला बघता येणार नाही. खाकी ही आपल्या रक्षणासाठी प्रत्येक कठीण काळामध्ये रस्त्यावरती असते, संघर्ष करते. त्या खाकीवरती हात टाकणारे हात वेळीच रोखणं, वेळप्रसंगी ते छाटणं आवश्यक आहे. प्रश्न जितका पोलिसांच्या मनोधैर्याचा आहे तितकाच तो महाराष्ट्राच्या सन्मानाचा सुद्धा आहे आणि तितकाच तो आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल. हे आपल्या लक्षात आता येण्याची गरज आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि यासह या चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.